तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अन्नत्याग आंदोलन स्थगित करतेवेळी सरकारच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द दिला होता। हवे तर आणखी 4-5 दिवसांचा वेळ घ्या, मात्र सरकारसोबत बैठक लावून कर्जमाफीचे निकष बदलण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या। सरकारने जर दिलेला शब्द पाळला नाही तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडेल। महाराष्ट्रातला शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरेल। मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसेल। एकदा बसल्यावर उठणार नाही। या आंदोलनातून होणाऱ्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारची असेल, असा खणखणीत इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला। अन्नत्याग आंदोलनामुळे प्रकृती खालावलेल्या रविकांत तुपकर यांच्यावर सध्या छत्रपती संभाजीनगरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णालयातील खाटेवरूनच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी सरकारला ठणकावले। MCN न्यूज मराठीकरिता रवी शिरस्कार, छत्रपती संभाजीनगर। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी व घोषित झालेल्या कर्जमाफी योजनेतील जाचक निकष आणि अटी काढून टाकण्यासाठी, त्याचबरोबरीनं 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळण्यासाठी, पीक कर्ज, DAP व युरिया खताचा तुटवडा, लिंकिंग बंद व्हावं, यासह अन्य मागण्या घेऊन मी 15 जूनपासून बुलढाण्यामध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलो होतो। 5 दिवस महाराष्ट्रातला शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरला होता आणि तब्बल 5 दिवसानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन उपोषणस्थळी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की सुट्ट्या संपल्यानंतरचे 5-6 दिवस जे पुढचे असतील त्या दिवसांमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची विस्तृत अशी चर्चा घडवून आणतो। तुम्ही तुमची भूमिका मांडा शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सकारात्मक बदल त्या कर्जमाफी योजनेमध्ये आपण करू, हा शब्द त्यांनी दिला। सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी आमची अपेक्षा आहे। हवं तर अजून 4-5 दिवस तुम्ही शिल्लक घ्या बैठक लावायला, आमचं काही म्हणणं नाही, पण बैठक लावून त्यात सकारात्मक मार्ग काढा। आणि सरकारनं जर का बैठक लावायला दगाफटका केला किंवा कर्जमाफी योजनेतल्या बदलासंदर्भात निर्णय घेतले नाही तर मग मात्र महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला 5-6 दिवसानंतर रस्त्यावर दिसेल, हे मात्र मला सरकारला ठणकावून सांगायचं आहे। आणि मी स्वतः मुंबईत येऊन आंदोलनाला बसीन आणि एकदा बसलो तर उठणार नाही। सरकारने ध्यानात ठेवावं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत सरकारनं पाहू नये। शेतकरी जर का खवळला तर यांना रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल। आता शेतकऱ्यांना आम्ही आवरणार नाही। शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटला तर जे काही महाराष्ट्रात घडेल त्याची पूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल।